नमस्कार. हा 1.5 किलोचा केक आहे. त्यामध्ये अर्धा किलोच्या टीनमध्ये टाकला आहे. प्रीमिक्स घेतलं, 2 चमचे तेल घेतलं, पाणी घेतलं, सगळं एकदम इसेन्स, कलर हे सगळं मिक्स करून त्याच्यामध्ये टाकलं टीनमध्ये. अर्धा किलोचा हा टीन आहे. 1.5 किलोचा केक आहे. मग त्याच्यामध्ये पहिला अर्धा किलोचा बेस लावला. मग अर्धा किलोचा बेस झाल्यावर मग त्याला ह्याला पातेल्यात ठेवला. मग तो पूर्ण झाल्यानंतर मग दुसरा घेतला, 1 किलोचा घेतला. त्याच्यामध्ये 400 ग्रॅम प्रीमिक्स टाकलं, तेल टाकलं, आपला कलर टाकला, थोडंसं इसेन्स टाकला आणि ते हे करून घेतलं. नंतर बॅटर घेतलं पूर्ण करून. हा झाला 1 किलोचा. तो पहिला लावला होता तो अर्धा किलोचा आहे. हा 1 किलोच्या भांड्यामध्ये त्याला सेट करायला ठेवला. मग पूर्ण सेट झाल्यानंतर टाकलं त्याला. ते झाल्यानंतर त्याला सेट करायला ठेवला. त्या कढईमध्ये ठेवला त्याला आणि दुसरा अर्धा किलोचा पातेल्यामध्ये लावला. फ्लेवर आहे कुल्फी फालुदा. कुल्फी फालुदाचा त्यांनी सांगितला होता फ्लेवर त्यांना. मग कुल्फी फालुद्याचा फ्लेवर मग दुसरा लावला बेस. मग नंतर तो झाल्यानंतर क्रीम लावली, त्याला क्रम कोट करून घेतलं. कुल्फी फालुदा आहे. त्यांची 2 मुलं आहेत जुळी. ते 1.5 किलोचा त्यांनी केक मागितला होता. ट्विन आहे, आमच्या सोसायटीमध्येच आहेत. मग त्यांनी सांगितलं होता 1.5 किलोचा केक त्यांना पाहिजे म्हणून, डबल टायरचा. मग तो झाला. हा झाला 1 किलोचा. म्हणजे हा तो पहिला अर्धा किलोचा आहे, परत 1 किलोचा. असे दोन्ही करून घेतले. छानपैकी लाईट ग्रीन कलर लावला. त्यांनी सांगितलं होता तोच कलर सांगितला होता, तोच लावला. ग्रीन कलर सांगितला होता. तो झाल्यानंतर त्यांनी म्हणले की डेकोरेशन छानपैकी करून द्या मला. तसं त्यांनी फोटो पाठवला होता, तसंच केलं आहे. छानपैकी क्रम कोट करून घेतं मस्तपैकी. हा अर्धा किलोचा बेस आहे. अजून दुसरा एक लावायचा आहे, तो 1 किलोचा. हा काढून ठेवते दुसऱ्या ह्याच्यामध्ये, ह्याच्यामध्ये बेसमध्ये. फ्रीजमध्ये क्रम कोट करायला ठेवलं, गार कराय. हे दोन्ही झाले की डिझाईन केले, ग्रास केले त्याच्यावर ग्रीन कलरचे. जास्त डार्क कलर भेटलाच नाही ग्रीन कलरचा. आता जो आहे तोच लावला त्याला ग्रीन कलर. मग असा पांडा लावला. मग छानपैकी त्यांची थीम केक होती. त्यांची थीम केक होती माशा इन द बेर. त्यांनी जसा फोटो पाठवला होता, त्यांच्या मुलांची नावं, जुळी मुलं आहेत, मुलगा आणि मुलगी आहे त्यांची. त्यांनी असा केक बनवायला सांगितला होता. छानपैकी त्याचे छोटे छोटे कळ्या, आपलं साधे सिंपलमध्ये, का की ते फाउंडेनचं भेटत नाही ना असे कळ्यामध्ये करून, म्हणून हे आपले नोझलनीच केलेत. त्यांना पण आवडला हा केक. त्या पण म्हणल्या छान झाला माशा इन द बेर. तुम्हाला असेच केकचे व्हिडिओ बघायचे असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.